भू स्वाहा अग्नये इदं नमः। भुव स्वाहा वायवे इदं नमः। स्वस्वाहा सूर्याय इदं नमः। भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः। नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 89वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वत्ये नमः. अग्निपाठ मधला पुढचा अभंग कर्मावर आधारित आहे. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. आजचा तो जन्म, कालचे ते कर्म, पुढल्याचा साठा करू नका. स्वधर्म साधा, सत्कर्म करा, त्याची बरोबर येत असे. कर्म करणे परी निष्कर्मी होणे, कर्माची ती गती खुंटावणे. मेधा सांगे जना, समर्पोनी यज्ञा, कर्माने कर्माचा नाश करा. कर्माने कर्माचा नाश साधा, अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय साधू. संतस्तुती. श्रीमच्छंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरुया संत व्रजा भीतरी. ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान सांगतायत की उद्धवजी, ज्याने उपनिषदादी शास्त्रांद्वारे श्रवण मनन निधिध्यासाने आत्मसाक्षात्कार करून घेतला आहे, जो ब्रह्मनिष्ठ आहे, त्याचा निश्चययुक्त व केवळ अनुमानावर अवलंबून नाही, म्हणजे अनुभव घेतलाय, ज्याचा अनुमानावर अवलंबून नाही, दुसऱ्या शब्दात जो केवळ परोक्ष ज्ञानी नाही, तो हे जाणून आहे की संपूर्ण द्वैत प्रपंच, त्याच्या निवृत्तीचे साधन वृत्ती ज्ञान हे केवळ माया मात्र आहे. त्यांनी लीन केलंय, तर दोन्हीही माझ्याच आत्म्यात अध्यस्थ आहेत. म्हणजे सर्व चराचर व्यापक परमेश्वरातच स्थित हे विश्व आहे, हे त्यांनी जाणलेलं आहे. हे उद्धवा, हे सर्व तू जाण. ज्ञानी पुरुषाचा अभिष्ट पदार्थ मीच, त्याचे साधन साध्य स्वर्ग अपवर्ग पण मीच. माझ्याशिवाय अन्य कोणत्याही पदार्थावर तो प्रेम करत नाही. तो ज्ञान विज्ञान संपन्न सिद्ध पुरुष होय, तेच माझे वास्तविक स्वरूप जाणतात. म्हणून ज्ञानी मला सर्वात प्रिय आहे. ज्ञानाद्वारे मला सदैव अंतःकरणात तो धारण करत असतो. तत्वज्ञानाचा तपस्तीर्थम जपोदानम पवित्राणी तराणी च नालम कुर्वन्ति ताम सिद्धिम या ज्ञान कलया कृता. तत्वज्ञानाचा लेशमात्र उदय झाल्याने जी सिद्धी प्राप्त होते, ती तपस्या, तीर्थ, जप, तप, दान अथवा अंतःकरणाच्या अन्य कोणत्याही कारणाने पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून माझ्या प्रिय उद्धवा, तू ज्ञानासहित आपले आत्मस्वरूप जाण आणि मग ज्ञान विज्ञान संपन्न होऊन भक्तिभावाने माझे भजन कर. जे ज्ञानी भक्त, भक्ती उत्तर ज्ञान हे अतिशय श्रेष्ठ आहे, हे देव सांगतायत की किंवा ज्ञानोत्तर भक्ती. तस्मात, हे तू जाण, असं त्याच वेळी की तस्मात ज्ञानेन सहितम ज्ञात्वा स्वात्मानम उद्धव ज्ञान विज्ञान संपन्नो भजमाम भक्तिभावताहा. हे तू अशा प्रकारे मला जाण, ज्ञानासहित आपले आत्मस्वरूप जाण. म्हणजे उगीच लोक करतायत म्हणून अध्यात्म करायला जायचं, या देवळात जा त्या देवळात जा, त्यातून साध्य काय करते, काहीही कुठल्या देवळात मिळत नाही. आपल्याला नेमकेपणाने सजगपणे आणि अत्यंत जागरूकपणे देवदेव आहे, हा धर्म
किंवा हे जे अवडंबर वाजवलंय आपण, हे किती खोटेपणाचं आहे. भगवान तर स्वच्छ सांगतात की ज्ञान आधी घे आणि मग भक्ती कर, तर ते तू पटकन गतिशील होऊन पुढे प्रगती साधशील. मोठमोठे ऋषी मुनींनी ज्ञान विज्ञान रूप यज्ञाद्वारे, यज्ञाला किती श्रेष्ठ स्थान दिले. म्हणजे काहीतरी तर नक्की असेल, भले आपल्याला कळू दे न कळू दे, करायला होऊ दे न होऊ दे, तो भाग निळा आपल्याला जमत नाही म्हणून आपण त्याला डावलणं इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्यात अर्थच नाही हे जे लोक म्हणतात ना, हे किती चुकीचं आहे. जर तसं असतं तर भगवंताने हे त्याचं गुह्य सांगताना म्हणलं नसतं की ऋषी मुनींनी ज्ञान विज्ञान रूप यज्ञाद्वारे आपल्या अंतःकरणात मला सर्व यज्ञांचा अधिपती आत्म्याचे यजन केले आणि परमसिद्धी प्राप्त केली. म्हणजे नुसत्या यज्ञात तर काहीतरी मिळत असेल, त्या चैतन्यातनं ह्या चैतन्याशी जोडणं किंवा आपल्या अंतःकरणातल्या आत्म्याचं तेजरूप दिसणं, जे बाहेर जर यज्ञातलं अग्नीचं दर्शन घेतलं तर आपल्या आत कसा नक्की देव आहे याचं काहीतरी प्रचिती येत असेल, काहीतरी तर असेल आणि नक्की आहे. त्याशिवाय काही यज्ञ करायचे आणि यज्ञातनं सर्व काही प्राप्त व्हायचं म्हणजे. आणि ज्ञान विज्ञान रूप प्राप्ती म्हणले, ज्ञान विज्ञान यज्ञेन मामिष्टवात्मनात्मनी सर्व यज्ञपती माम वै संसिद्धी मुनयोगमन. त्यांना हे सर्व परमसिद्धी प्राप्त होत होत्या. ते माझे चिंतन करून ज्ञान विज्ञान रूप यज्ञाद्वारे आपले अंतःकरण मला सर्व यज्ञांचा अधिपती असणाऱ्या मला समर्पित करून यजन करून, हेच सांगणं गरजेचं असतं, जिकडं दुर्लक्ष केलं जातं. हे सोपे सिद्धांताद्वारे गुह्य सांगितलेलं आहे. स्वतः भगवंत सांगतायत आणि उगीच कोणीतरी सांगताय असं नाही. उद्धवाला भगवान हे सांगतायत की मी यज्ञ पुरुष आहे, मी कशाने प्रसन्न होतो, मला काय मिळतं आणि त्याला प्रसन्न करण्याकरता आपली प्रगती आहे. म्हणजे आपल्याला त्याच्यात एकरूप व्हायचंय, हे आपलं साध्य आहे आणि त्यासाठी यज्ञ गरजेचं आहे. हे आता ऋषी मुनींनी प्रयोग केले, म्हणजे ते वेडे अर्धवट होते असं नाही. कारण मध्यंतरीचा एक काळ झाला की ऋषी मुनी म्हणजे गये गुजरे असे समजायचे, पण त्यांचे प्रचंड शास्त्रशुद्ध अभ्यास केलेला आहे त्यांनी आणि म्हणून ते एवढाले मोठाले सिद्धांत मांडलेत की जे सत्य प्रचिती घेऊन 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 त्यांनी ते सिद्धांत मांडलेले आहेत. आणि तसाच हा मोठा सिद्धांत देव सांगतायत की ऋषी मुनींनी ज्ञान विज्ञान रूप यज्ञाद्वारे, साधं म्हणजे नुसतं मानसिक यज्ञाबरोबर मटेरियलाइज पण कुठंतरी करणं गरजेचं आहे, तोही यज्ञ केला. म्हणून आपल्या अंतःकरणात मला सर्व यज्ञांचा अधिपती असणाऱ्या आत्म्याचे यजन केले आणि परमसिद्धी प्राप्त केली. उद्धवा, आध्यात्मिक, अधिभौतिक, दैविक या 3 विकारांचे समष्टी हेच शरीर आहे आणि सदैव माझ्या आश्रित आहे. ते पूर्वी नव्हते, शेवटी नसणारे, मध्यात असते म्हणजे आज आहे, परंतु असे जादूच्या खेळासमान माया समजले पाहिजे. म्हणजे हे घडतं कसं, म्हणजे जर शेवटी नसणार आहे तर मग ते आलं कुठून, येतं कसं, हे सगळं जादूच्या मायेप्रमाणे समजलं पाहिजे. याचे तर जन्मणे, राहणे, वाढणे, घटणे, नष्ट होणे असे 6 विकार, ज्याला षडविकार म्हणतो आपण, भावविकार आहेत. याच्याशी तुझा काहीही संबंध नाही. इतकेच नव्हे तर विकार त्याचे पण नाहीत. हे देहाचे, कारण आपण आत्मस्वरूप आहोत, म्हणजे विकार हे देहाचे आहेत. ते देव स्वच्छ सांगतायत की त्याचे पण विकार नाही आहेत, कारण ते स्वयं असत आहेत, म्हणजे खोटे आहेत. असत वस्तू प्रथम नव्हती, नंतर नसेल, पण मध्ये म्हणजे अस्तित्वात असतानाही ती नाही अशा स्वरूपातच आहे, तरीही अस्तित्व जाणवते. म्हणजे काय विलक्षण आहे सगळं हे. उद्धव विचारतो, तर हे सगळं ज्ञान ऐकून उद्धव चक्रावून गेलाय. उद्धव आता देवांना विचारायला लागलाय, प्रश्न त्याला पडलेले. उद्धव विचारतायत की ज्ञानम विशुद्धम विपुलम यथैतम द्वैराग्य विज्ञानयुतम पुराणम आख्याही विश्वेश्वर विश्वमूर्ते तद्भक्ती योगमच महाद्विमृग्यम. म्हणजे हे विश्वरूप परमात्मन, आपणच विश्वाचे स्वामी आहात. आपले हे वैराग्य व विज्ञानाने युक्त सनातन
एवं विशुद्ध ज्ञान जसे सुदृढ होईल त्या प्रकारे मला स्पष्ट करून सांगा व आपल्या या भक्तियोगाचे पण वर्णन करा, जे ब्रह्मादी महापुरुष पण हुडकत राहतात, जे त्यांनाही ते पटकन लगेच मिळत नाही, ते कृपा करून मला तुम्ही सांगा. हे माझ्या स्वामी, जो पुरुष ह्या संसाराच्या बिकट मार्गात तीनही तापांच्या चापट्या खातोय, आत बाहेर म्हणजे संतप्त होतोय, जळतोय, अशांत आहे, आपले अमृतमयी युगल चरणारविंदाच्या छत्रछायेशिवाय अन्य त्याला आश्रय नाही. हे महानुभाव, आपला हा सेवक अंधाऱ्या विहिरीत पडलाय. आता हे सगळं भगवंत सांगतायत, हे समज जायला पाहिजे ना, अनुभूती यायला पाहिजे. किंवा आता तर भगवान नसणार आहे, आता एकटं हिंडायचंय, कोण सांगणार, असा सगळा प्रश्न त्याला पडला. आणि तो म्हणतो मी अंधाऱ्या विहिरीत पडल्यासारखं झालंय, कारण काहीच कळत नाहीये. काळरूपी सर्पाने त्याला मला डसलं आहे, तरी पण विषयांची क्षुद्र तृष्णा संपत नाही, वाढतेच आहे. म्हणजे असं वाटतं की अजून काय होणार आहे, पुढं काय आहे, काय करायचंय, आपल्याला काहीतरी करायचं. म्हणजे ही वासना विषय संपत नाही. भले विषय म्हणजे विकार विषय नसतील, पण हा तर भाव मनात आहे. आपण कृपा करून याचा म्हणजे उद्धार करावा ह्या सेवकाचा, व ह्यास मुक्त करणाऱ्या वाणीने किंवा वाणीधारांनी भिजवून टाकावी. वाणीची धारा, अखंड धारा माझ्यावर सोडावी आणि मला त्याच्यात तुम्ही भिजवून टाका, असं उद्धव म्हणतोय. भगवान त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, इत्यमेतत् पुरा राजा भीष्मं धर्म भृतां वरम अजात शत्रू पप्रश्य सर्वेषां नो नुशृण्वताम. उद्धवजी, तू जो हा मला प्रश्न केला आहेस, हाच प्रश्न धर्मराज युधिष्ठिराने धार्मिक शिरोमणी भीष्माचार्य किंवा भीष्म पितामहांना केला होता, आणि त्यावेळेस मी तिथं विद्यमान होतो. आम्ही सर्वजणच होतो. तेव्हा निवृत्ते भारते युद्धे सुरून निधन विव्हलहा श्रुत्वा धर्मान बहुन पश्या मोक्ष धर्मान पपृच्छत. त्यांचे अनेक नातेवाईक मारले गेल्यामुळे खूप भारतीय युद्ध संपलं होतं. धर्मराज युधिष्ठिर स्वजन संबंधीच्या वधामुळे शोकविव्हल होता, आणि त्यांनी भीष्म पितामहांकडून पुष्कळशा धर्मांचे विवरण ऐकल्यानंतर मोक्षाच्या साधनासंबंधी प्रश्न विचारला. त्यावेळी भीष्म पितामहांच्या तोंडून ऐकलेले मोक्ष धर्म मी तुला ऐकवतो, कारण ते ज्ञान, विज्ञान, वैराग्य व भक्तिभावाने परिपूर्ण आहे. उद्धवजी, न वैकादश पंचत्रीन भावान भूतेषु वै इक्षेताथैकमतेषु तज्ज्ञान मम निश्चितम. म्हणजे आपल्याला एक कुठेतरी 28 तत्वांचा उल्लेख आपण, मला वाटतं आपल्या ह्याच्यात रोज आपण सकाळ संध्याकाळी जे म्हणतो हरिपाठामध्ये हे आलेलं आहे. आणि मग हरिपाठामध्ये 28 ते काय तत्व असतील असे आपण ज्यावेळेस बसतो काढायला चिंतन करून, त्यावेळेस लक्षात येतं की पंचतन मात्रा आणि पंचमहाभूत 10 झाले, आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4, 14 झाले. पण 28 कसं एकदम दुप्पट काय, म्हणजे हा प्रश्न खूप पडला होता मला, वैयक्तिकही पडला होता. मी खूप म्हणजे त्याच्यावर चर्चा केली, आणि अनेकांनी सोपं आहे, समजेल असं सांगितलं होतं. तर ते ह्याच्यात उत्तर आलेलं आहे तसं स्वच्छ. त्या ज्ञानाने प्रकृती, पुरुष, महत्त्व, अहंकार, पंचतन्मात्रा ह्या 9, म्हणजे हे 3 धरून 4 धरून पंचतन्मात्रा आणि प्रकृती, पुरुष, महत्त्व, अहंकार हे 4 असे 9 झाले. आणि त्यानंतर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन हे 11 झाले, आणि पंचभूत, महाभूत आणि 3 गुण अशा 28 तत्वांना ब्रह्मापासून गवतापर्यंत संपूर्ण कार्यात पाहिले जाते. त्यात एक परमात्म तत्वास अनुगत रूपाने पाहिले जाते. हे परोक्ष ज्ञान आहे असा माझा निश्चय आहे. म्हणजे आता हे आपल्याला खूप सोपं करून भगवंतांनी युधिष्ठिराच्या संवादाच्या रूपाने सांगितलेलं आहे. हे त्यांनी विचारलं तेच मी तुला सांगतोय.
जेव्हा त्या एका तत्वाने अनुगत एकात्मक तत्वाच प्रथम पाहत होता, त्यांना पूर्वीसारखे पाहू नये, परंतु एक परमकारण ब्रह्मासच पाहावे. तेव्हा ते निश्चित विज्ञान अपरोक्ष ज्ञानांना म्हटले जाते. हे ज्ञान विज्ञान प्राप्त करण्याची ही युक्ती आहे. हे शरीरादी जितकेही सावयव त्रिगुणात्मक पदार्थ आहेत, म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक पदार्थ काही असू दे, त्यात ईश्वर व्याप्त आहे हे शेवटी जाणणं, आणि त्यात ब्रह्मतत्व आहे हे जाणलं गेलं पाहिजे. किती वेळा हे आपल्या मनावर बिंबवत आहेत, पण आपण पुन्हा पहिले पाढे 55 म्हणजे हे आपली किती काही जन्माचं खरकट लागलेलं किती धुवायचंय आपल्याला. हे शरीरादी जितके आहे तितके सावयव त्रिगुणात्मक पदार्थ आहेत. त्यांची उत्पत्ती स्थिती व प्रलयाचा विचार करावा. म्हणजे ते यच्चयावत पदार्थ एक ब्रह्मतत्व सोडलं तर सर्व काही नष्ट होणारच आहे. जे पदार्थ असू देत, पशु असू दे, व्यक्ती असू दे, जे काही आपल्या समोर आहे ते. जी तत्ववस्तू सृष्टी प्रारंभी व अंती स्थित राहते, कारण रूपाने स्थित राहते, तीच मध्यात पण राहते. ती प्रतियमान कार्यापासून प्रतियमान कार्यांतरात अनुगत पण होते. मग त्या कार्याचा प्रलय किंवा वाद आल्यावर साक्षी अथवा अनुष्ठान रूपाने शेष राहतो. तोच परमार्थ, म्हणजे तीच परमार्थ वस्तू होय. म्हणजे हे शरीर उत्पन्न होण्यापूर्वी ते आहे, ते गेल्यावर ते आहे, मध्यात ते आहे, अशी वस्तू कोणची आहे. आणि अशा सर्व नश्वर पदार्थांना सर्व, म्हणजे आपलं शरीर आहे, आपल्याला दिसणारा पदार्थ आहे म्हणून त्याचा विचार करायचा. अशा सर्वच नश्वर दिसणाऱ्या प्रतियमान कार्य असं म्हणलंय, कार्य कारण भगवंताचं कार्य आहे. त्या कुठल्याही कार्याच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत आणि मध्यात तेच उपस्थित असतं, आणि तोच परमार्थ, ते परमतत्व होय. त्याच्यातला परम अर्थ जाणणं म्हणजे परमार्थ, आणि परम अर्थ आहे परमतत्व त्यात म्हणजे अधिष्ठित आहे हे जाणून घेणं. श्रुती प्रत्यक्ष, ऐहिक, अनुमान ही 4 प्रमाणे प्रसिद्ध आहेत. ह्या कसोटीवर म्हणजे श्रुती, प्रत्यक्ष, ऐतिह्य म्हणजे महापुरुषास प्रसिद्ध, अनुमान, मला वाटतं व्याकरणाच्या मध्ये ह्या 4 हे गोष्टी दिल्या जातात. व्याकरणाचा एक सिद्धांत आहे की अनुमान पाहिजे, प्रमाण पाहिजे, प्रत्यक्ष प्रमाण, आणि जे श्रुती वचन त्याला काहीतरी. आणि सांगायची गोष्ट अशी आहे की माऊलींचं सगळंच श्रेष्ठ आहे. कोणचंही म्हणजे गोष्टी साक्षात परमेश्वरच आहेत माऊली. त्यामुळे हरिपाठाचे साधे अभंग, त्याच्यातही हे जे 4 प्रसिद्ध हे सांगितलेले आहेत की ही प्रमाण लावली पाहिजेत, आणि त्या कसोटीवर कसल्याने दृश्य प्रपंच अस्थिर नश्वर विकारी झाल्याने सत्य सिद्ध होत नाही. म्हणून विवेकी पुरुष या विविध कल्पनारूप अथवा शब्दमात्र प्रपंचापासून विरक्त होतो. पण ही ज्या 4 यांनी कसोटीवर पाहिलं जातं व्याकरणाच्या सिद्धांतात ते सांगितलेलं आहे, त्याला श्रुती वाक्य म्हणतात. ते प्रत्यक्ष प्रमाण जे काही आहे ते, ऐतिह्य म्हणजे महापुरुषात प्रसिद्ध असलेलं, आणि अनुमान असं. आणि ते खूप सोप्या करून सांगितलेलं आहे संतांनी आपल्या. त्याच्यावर हरिपाठाच्या अभंगावर विवरण करताना बालयोगीच मी सांगितलेलं आहे की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या. हे समजा श्रुती वचन आहे, 4 मुक्ती त्यांनी साध्य होतात, किंवा तो एक सिद्धांत आहे. पण प्रत्यक्ष त्याचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळेल का, किंवा त्याचं अनुमान काय आहे. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या. 4 मुक्ती साध्य होणार आहेत, आणि मग त्याच्यासाठी त्यांनी, म्हणजे तो पूर्ण आता नेमक्या घाईच्या वेळी अभंग आठवत नाही आपलं. अरे उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधी यायला, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना करा, असोनी संसारी जिव्हे वेग करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा.
म्हणजे संसारात असून अखंड आपण म्हणजे नामस्मरण करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि ह्याचं उदाहरण काय दिलंय तर यांच्या पांडवांच्या घरी भगवान आहे, म्हणजे हे प्रमाण दिलंय, प्रत्यक्ष त्याचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. हे खूप प्रत्येक असं त्याने सगळ्या अभंगांना लावून दाखवलंय. हरिपाठाच्या सर्व अभंगांना म्हणजे त्याचं एका ह्याच्यात त्यांनी चातुर्मासात पूर्ण विवेचन केलं होतं बालयोगींनी, तेव्हा ते सांगितलेलं माझ्या लक्षात आलं. आणि हे व्याकरणाचेच 4 नियम आहेत की श्रुती प्रामाण्यता पाहिजे, प्रत्यक्ष हे पाहिजे, आणि महापुरुषांमध्ये प्रसिद्ध पाहिजे, आणि अनुमान पाहिजे. हे 4ही हरिपाठांना लागू होतात. आणि हे 4 भगवंतांनी इथं सांगितलेले आहेत. आता विवेकी पुरुषाने स्वर्गादी फळ देणारे यज्ञांची कर्म परिणामी नश्वर असल्यामुळे ब्रह्मलोकपर्यंत स्वर्गादी सुख अट्टहासपण ह्या प्रत्यक्ष विषय सुखासमानच अमंगल व दुःखदायी नाशवान समजावे. म्हणून विवेकी पुरुषाने हे समजून राहावं. आणि ह्या ज्या प्रमाणांचा अभंग आहे, म्हणजे व्याकरणाने जे सांगितलंय तेवढं आपल्याला अगदी जमेल असातला भाग नाही, पण मग हे जे मी अग्निपाठाचे अभंग केलेत की त्याप्रमाणेच करण्याचा प्रयत्न केलाय. की कर्माचा सिद्धांत आहे की मागचं आपलं पूर्वजन्मातलं जे काही संचित असतं ते प्रारब्ध रूपाने आपण भोगत असतो. म्हणून आजचा तो जन्म कालचे ते कर्म, असं आजच्या ज्या अभंगात मी घेतले तेच आहे. पुढल्याचा साठा करू नको, म्हणजे आज आपण जे काही करू ते कृष्णार्पण म्हणू, जे सांगितले ते. पुन्हा यज्ञाचा संदर्भ माऊलीने सांगितल्याप्रमाणे, म्हणून स्वधर्म अनुष्ठान अखंड यजन याजन जो करी तया बंधन काहीच नाही. मग अखंड यजन याजन म्हणजे प्रत्येक कर्म कृष्णार्पण करायचं. आपण अर्पण भक्ती फार श्रेष्ठ आहे, आणि मग त्याचा पुढल्याचा साठा आपोआप थांबतो ना. स्वधर्म साधा, सत्कर्म करा. म्हणून स्वधर्म याला खूप महत्व आहे. आपल्या सगळ्या वाङ्मयामध्ये स्वधर्म साधा, जो तुमचा धर्म आहे तो. आणि मनुष्य धर्माचा स्वधर्म म्हणजे परमेश्वराशी एकत्व पावणं, हा सगळ्यात श्रेष्ठ स्वधर्म की ज्याला आपण लांबच ठेवतो. आणि मग मी मुलगी आहे, मी स्त्री आहे, मी बायको आहे, मी आई आहे, ही उपाध्या लावतो आपण. आणि किंवा मग मला जे करायचे ते केलं पाहिजे, पण त्यापूर्वी मी मनुष्य आहे ना, हा स्वधर्म आपण कधी पाळणार. म्हणून ते सांगितलंय. हे एक एक सिद्धांत आले, प्रमाण आले, आणि हे करायचा प्रयत्न केला. ते पूर्ण 100% सगळ्यात झालंय असा मी अजिबात दावा करत नाही, पण ते जे माझ्यावर पगडा बालयोगींनी सांगितलेला आणि म्हणजे माऊलींच्या ज्या अभंगांचं जे ढाचा आहे त्याला अनुसरून हे की प्रत्यक्ष प्रमाण काय आहे, सधर्म साधा आणि कर्माची गती खुंटते. ह्याच्यात मी उदाहरण ह्याच्यात दिलेलं नाहीये, पण मागच्या ह्याच्यात सांगितलं तसं यज्ञाचं सांगितलंय. पुढच्या ह्याच्यात सांगितलंय की आपलं खंडित कर्म होतं, त्यामुळं जर आपण सधर्म साधला आणि तिथल्या तिथं सत्कर्म करत गेलो तर, कारण तेच बरोबर येत असतं ना. आपला बँक बॅलन्स किती आहे याला 0 किंमत आहे, ते इथं राहतं. ते मटेरियलाइज काही गरजेचं नाही. आपला खरा बँक बॅलन्स आता 60 नंतर तरी किमान ते आपलं सत्कर्म आहे. आणि सत्कर्म तेच की जे स्व सोडून याचा विचार जगाचा करून करायचे. आपल्या आत्मकेंद्रित होणं याच्यात स्वधर्मात अपेक्षित नाही. ते सत्कर्म घडत जातं. कर्म करेपणे निष्कर्मी होणे, गती कर्माची ती गती खुंटवणे, आणि मग यामुळे कर्माची गती खुंटली जाते. आणि मग यज्ञामध्ये समर्पित केलं. म्हणून मेधा सांगे जना समर्पणी यज्ञ कर्माने कर्माचा नाश करा. हे कर्म आहे यज्ञ करणं, कर्मानेच कर्माचा नाश करायचा. म्हणजे आपण समर्पित केलं की रोजच्या रोज यज्ञात आपोआप आपण त्याच्यातून न्यास होतोय. आणि कर्मातनं आपण काट्याने काटा काढतात तसं कर्माने कर्माचा नाश हे ह्याच्यातून सांगितलंय. ह्या जो व्याकरणाचा हे आहे त्याला धरून सांगायचा प्रयत्न केलाय. प्रत्येक ठिकाणी काही मला उदाहरण देणं जमलेलं नाहीये, पण खात्रीने हे वेदांनी सांगितलेलं आहे. हे मात्र कुठं कुठं आहे सिद्धांत ते सांगितले ते ह्याचा उल्लेख केलेला आहे. आणि
पुढच्या अभंगात जसं येईल तसं मी त्यावेळेस ते सांगेन. असं तर आता निष्पाप उद्धवजी, भक्तियोगाचे वर्णन मी तुला आधीच सांगितले आहे, परंतु त्यावर तुझी फार प्रीती आहे म्हणून मी तुला फिरून भक्ती प्राप्त होण्याचे साधन सांगतो. आता उद्धवाची प्रीती बसण्याचं कारण फक्त गोपी आहेत. गोपींच्या सहवासात आल्यावर हा ज्ञानयोगी असणारा उद्धव भक्तियोगी झाला आणि त्याला ती प्रिय आहे म्हणून देव म्हणतात की अरे तुला खूप भक्ती प्रिय आहे म्हणून मी तुला पुन्हा एकदा भक्तीचं महत्व सांगतो. श्रद्धामृत कथायामे शश्वन मदनुकीर्तनम परिनिष्ठां च पूजायाम स्तुतिभिस्तवनम मम. जो माझी भक्ती प्राप्त करू इच्छितो त्याने माझ्या अमृतमयी कथांमध्ये श्रद्धा ठेवावी. निरंतर माझे गुण व लीला नामसंकीर्तन करावे. माझ्या पूजेत अत्यंत निष्ठा ठेवावी, म्हणजे स्तोत्रांद्वारे माझी स्तुती करावी. माझी सेवा पूजेत प्रेम ठेवावे. समोर साष्टांग नमस्कार घालावा. माझ्या भक्तांची पूजा आणि माझे परोक्ष ज्ञान म्हणजे माहिती करून घ्यावी. समस्त प्राण्यांमध्ये मलाच पहावे. माझ्या एकेका अंगाची चेष्टा केवळ माझ्यासाठीच करावी. वाणीने माझ्याच गुणांचे गायन करावे. आपले मन मलाच अर्पण करावे. तसेच साऱ्या कामना सोडाव्या. मदर्थेर्थ परित्यागो भोगस्य च सुखस्य च इष्टम दत्तम हुतम जप्तम मदर्थम यद व्रतम तपहा. माझ्यासाठी धन भोग प्राप्त सुखाचा पण परित्याग करावा. जे काही यज्ञ याग जप दान हवन व्रत तप केले जाईल ते सारे माझ्यासाठी असावे. उद्धवजी, जे लोक हा धर्म पाळतात आणि मला आत्मनिवेदन करतात, आणि आत्मनिवेदनाला देवळात जायची गरज नाही, जिथं आहात तिथं बसून आपण त्याच्या प्रित्यर्थ त्याला संबोधन करून की मी हे तुला अर्पण म्हणजे आत्मनिवेदन करतो ह्या सांगून नुसतं सुरुवात केली तरी ते त्याला पोचू शकतं. जे असं आत्मनिवेदन सतत करतात त्यांना माझी उदंड भक्ती प्राप्त होते आणि मग त्यांच्यासाठी अन्य कोणती वस्तू प्राप्त व्हायची शिल्लक राहत नाही. अशा प्रकारे धर्म पालन करण्याने चित्तात जेव्हा सत्व गुण वृद्धी होते, तो शांत होऊन आत्म्यात रमेल, तेव्हा साधकास धर्म ज्ञान वैराग्य व ऐश्वर आपोआप प्राप्त होईल. हा संसार विविध कल्पनांनी भरपूर भरलेला आहे. खरे म्हणजे ह्याचे नाव पण संसार म्हणून एखादी वस्तू नाही की जेव्हा चित्त ह्यात लावले जाते तेव्हा इंद्रियांसह इकडे तिकडे ते भटकते. अशा रीतीने चित्तात रजोगुण जोर होतो, म्हणजे त्याचा पूर येतो. ते असत वस्तूत रमते व त्याचे धर्मज्ञान आदी गुण नष्ट होऊन जाते. पण उद्धवा, ज्याने माझी भक्ती होते तोच धर्म व आत्मसाक्षात्कार होतो तेच ज्ञान, विषयांपासून अलिप्त राहतो तेच वैराग्य, आणि अणिमा सिद्धींपासून म्हणजे जे ब्रह्म आहे हे सर्व प्राप्त होते, सर्व सिद्धी आपोआप प्राप्त होतात तेच ऐश्वर्य. म्हणजे त्याची काहीही गोडी राहत नाही. ते ऐश्वर्य मिळालं म्हणून आपण कुठेतरी काहीतरी करायला जावं, जाहिरात करावी, हे विशेष संपतो. ते ह्या सर्व आणि सिद्धी ज्या आहेत त्या सर्व प्राप्त झाल्यावर त्याचं महत्व म्हणजे सामान्य अवस्थेत आपल्याला त्याचं महत्व वाटतं, पण जो खरा पोचलेला योगी आहे याच्यात सर्व सार भगवंतांनी सांगितलंय की माझी भक्ती होते तो धर्म, ज्याने आत्मसाक्षात्कार होतो ते ज्ञान, विषयांपासून अलिप्त राहणे हे वैराग्य, आणि अणिमादी सिद्धी सर्व जे प्राप्त होतात ते म्हणजे ऐश्वर्य. उद्धवजी माता हे सगळं ऐकलं. उद्धवजींना प्रश्न पुन्हा पडतो. ते विचारतात की हे रिपुसूदन, यम नियम म्हणजे आता हे सगळं प्राप्त व्हायसाठी काय काय करू, कसं करू, मला किती नियम पाळायला पाहिजेत, ते काय आहेत, ते सगळं आता देव प्रश्न पडतोय. म्हणून ते लगेच उद्धव विचारतायत
यम नियम किती प्रकारचे आहेत हे कृष्णा. शम काय आहे, दम काय आहे, तितिक्षा आणि धैर्य म्हणजे काय. आपण मला दान, तपस्या, शूरता, सत्य, वृताचे पण स्वरूप सांगा. त्याग म्हणजे काय, अभिष्ट धन कोणचे, यज्ञ कशाला म्हणायचं, दक्षिणा काय वस्तू आहे. हे श्रीमान केशवा, पुरुषाचे खरे बल काय आहे, भग कोणाला म्हणतात. म्हणजे भगवान हा शब्द ज्याच्यावरनं पडला ते भग नक्की काय, लाभ काय वस्तू आहे. उत्तम विद्या, लज्जा, श्री तथा सुख हे काय आहे. म्हणजे मला प्रश्न पडला आहे. कः पंडिता कश्च मूर्खः, कः पंथः उत्पश्चकः, कहा स्वर्गो नरकः कहा, स्वित को बंधुरूत किम गृहम. म्हणजे पंडित व मूर्ख लक्षण काय, सुमार्ग काय, कुमार्ग काय, त्यांचं लक्षण काय, स्वर्ग नरक काय, भाऊ बंधू कुणाला मानावं, घर काय, हे सगळेच मला प्रश्न पडलाय. धनवान आणि निर्धन कोणाला म्हणावं, कृपण कोण, ईश्वर कोण, भक्तवत्सल कोण, हे कृपया माझ्या या सगळ्या प्रश्नांची देवा उत्तर द्या. तसेच ह्याच्या विरोधी पण सांगा, म्हणजे मला विषय समजेल. विरोधात्मक काही वेळा आपल्याला विषय समजतो, म्हणून तो म्हणता ह्याच्या विरोधी पण सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले यम 12 आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, असंगता, लज्जा, असंशय, आस्तिक, ब्रह्मचर्य, मौन, स्थिरता, क्षमा आणि अभय, हे 12 यम आहेत. आणि या नियमांची संख्या पण 12च आहे. शौच म्हणजे अंतर्बाह्य शुद्धता, जप, तप, हवन, श्रद्धा, अतिथी सेवा, माझी पूजा, तीर्थयात्रा, परोपकाराची चेष्टा, संतोष, गुरुसेवा, अशा प्रकारचे यम आणि नियम 12 आहेत. हे सकाम व निष्काम दोन्ही साधकांसाठी उपयोगी आहेत. उद्धवजी, जो पुरुष याचे पालन करतो ते यम नियम त्यांच्या इच्छेनुसार त्यांना भोग आणि मोक्ष दोन्ही प्रदान करतात. बुद्धी माझ्यात लागण्याचा शम म्हणतात. म्हणजे यम नियम, आसन, प्राणायाम हे बाकीचं झालं, पण शमदमादी काय आहे हे तो प्रश्न त्यांनी उद्धवाने विचारला. म्हणजे शम म्हणजे काय, तर जो माझ्यात बुद्धी लागतो तो शम, इंद्रियांच्या संयम करतो तो दम, म्हणून दमन करणे असं म्हणतात इंद्रिय संयमनाला. न्यायाने प्राप्त झालेले दुःख भोगावे त्यास तितिक्षा म्हणतात. जिव्हा व जननेंद्रियांवर विजय मिळवणे याला धैर्य म्हणतात. कोणाशी द्रोह न करणे, सर्वांना अभय दान म्हणतात. सर्वांना अभय देण्यास दान म्हणतात. कामना त्यागास तप म्हणतात. आपल्या वासनांवर विजय मिळवणाऱ्यास शूर म्हणतात. सर्वत्र समस्वरूप, सत्यस्वरूप, परमार्थ दर्शनच सत्य होय. अशा प्रकारे सत्य व मधुर भाषणासच महात्म्यांनी ऋत म्हटलेलं आहे. ऋतम वचमी, सत्यम वचमी हे शब्द पुढं मागे येतात आणि सहसा ऋतम आधी घेतात. म्हणजे महात्म्यांनी जे मधुर आणि खरं बोलायचंय ते ऋतम वचमी सत्यम, मधुरही असावं आणि सत्यही असावं. म्हणून कर्मात आसक्त न होणेच शौच होय आणि कामनांचा त्याग हाच खरा संन्यास होय. धर्मच माणसाचे अभिष्ट धन आहे. मी परमेश्वरच यज्ञ होय. ज्ञानाचा उपदेश देणे दक्षिणा होय. प्राणायाम सर्वश्रेष्ठ बल होय. माझे ऐश्वर्य, भगवंतानी आपण मागच्या ह्याच्यात बघितलं की आपलं स्वरूप सांगताना वैश्वानर सांगितलंय, मी अग्निस्वरूप आहे सांगितलंय. आता इथंही यज्ञ म्हणजे मी परमेश्वर असं सांगितलंय. म्हणजे आपल्याला उपाधी नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम, मी नित्य यज्ञात गीतेत म्हटलंय. म्हणजे एकूण यज्ञाशी भगवंताची संलग्नता किती आहे हे आपण जागोजागी फक्त लक्ष ठेवून राहूया. माझे ऐश्वर्य भग आहे. माझी श्रेष्ठ भक्ती उत्तम लाभ आहे. खरी विद्या तीच की जे ब्रह्मात्म्याचा भेद मिटतो.
आणि सर्वत्र ज्ञान होतं की हे चराचर व्यापक परमेश्वर सर्वत्र आपल्याला दिसतो, दृष्टीला पाहायला मिळतो, आपले भेद संपतो. हीच खरी विद्या. पापाबद्दल घृणा होणे ह्याचेच नाव लज्जा होय. आपण लज्जा म्हणजे किती वरवर आणि उठवळ अर्थ धरतो. पापाबद्दल घृणा होणे म्हणजे लज्जा. निरपेक्षता आदी गुण खरे सौंदर्य होय. श्री होय म्हणजे निरपेक्षतेमध्ये जे सौंदर्य आहे त्याला श्री असं म्हटलेलं आहे. सुख ह्या भावना दोन्ही सदासाठी नष्ट, दुःख आणि सुख ह्या भावना दोन्ही सदासाठी नष्ट होणे हेच खरे सुख. विषय भोग कामनाच दुःख होय. जो बंधन व मोक्षाचे तत्व जाणतो तोच खरा पंडित होय. आणि ज्याला शारीराधिक मी माझे पण आहे तो मूर्ख. म्हणजे आपण किती वेळा दिवसातनं मूर्ख होत असतो, कारण सगळं माझं व्हायचंय, माझं करायचंय, संपतच नाही आपलं. जो संसारातून निवृत्ती देऊन मला प्राप्त करून घेतो तोच खरा सुमार्ग होय. चित्ताची बहिर्मुखताच कुमार्ग होय. हे किती सोपं देवाने करून सांगितलंय. जो चित्ताची म्हणजे मला प्राप्त करून देतो, संसारातून निवृत्त होऊन मला प्राप्त करायसाठी अंतर्मुख होतो तोच सुमार्ग. आणि जो बहिर्मुख होतो, चित्ताची बहिर्मुखता हा कुमार्ग. सत्वगुणाची वृद्धी स्वर्ग आणि तमोगुण वृद्धी म्हणजे नरक. गुरुच खरा भाऊबद्ध होय. गुरु मी आहे, हे मनुष्य शरीर माझे घर आहे. खरा धनी तो की जो सर्व गुण संपन्न आहे, ज्याच्याजवळ गुणांचा खजिना आहे. म्हणजे गुण ओळखायला तर यायला पाहिजेत आपल्याला. कोणाच्यातला कितीही मोठा गुण असू दे, आपण तो डावलतो, बहायचा त्याच्याकडं. ज्याच्या चित्तात असंतोष आहे, अभावाचा बोध आहे, तो दरिद्री. जो जितेंद्रिय नाही तो कृपण. किती सोप्या आणि महत्वाच्या व्याख्या केल्या आहेत भगवंतांनी आणि सहज सांगितल्यात. जो जितेंद्रिय नाही तो कृपण. जो म्हणजे अभावाचा बोध आहे तो दरिद्री. ज्याची चित्तवृत्ती विषयात अडकत नाही तो समर्थ आणि स्वतंत्र होय. ह्याशिवाय ज्याच्या चित्तात विषय आहे तो असमर्थ होय. प्रिय उद्धवा, तू जेवढे प्रश्न विचारलेस त्या सर्वांची मी उत्तरे दिली. हे समजून घेणे मोक्ष मार्गासाठी सहाय्यक आहे. मी तुला गुणदोष वर्णन वेगळे किती सांगू रे. सगळ्याचे सार ह्यात समज की गुणदोषावर दृष्टी जाणेच सगळ्यात मोठा दोष आहे. म्हणजे तेही बघू नकोस ना, हा गुण आहे ना हा दोष आहे, ते पण जाऊ दे. त्याच्या पुढे तू म्हणजे हा गुण आणि हा दोष हे पाहणं सुद्धा दोष आहे. गुणांवर दृष्टी न जाता आपल्या शांत आणि निसंकल्प स्वरूपांवर स्थित राहावे, हाच सर्वात मोठा गुण आहे. अशा प्रकारे म्हणजे भगवंतानी इतक्या सोपं करून सांगितलेलं आहे की आपल्याला काय काय बघायला पाहिजे, किती गुण आणि कोणचे नक्की आपण हे समजलं नाही असं म्हणूच शकत नाही ना. सगळ्या गोष्टी उद्धवाचं निमित्त करून आपल्याला सांगितले आहेत. आपण त्याचा उपयोग नक्कीच करूया. उद्धव म्हणतो की कमलनयन श्रीकृष्णा, आपण सर्व शक्तिमान आहात. आपली आज्ञाच वेद आहेत. त्यात काही करण्याचे विधी आहेत. त्या विधी निषेधानेच कर्माची गुणदोष परीक्षा होते. वर्णाश्रम भेद, प्रतिलोम, अनुलोप रूप वर्णसंकर आणि कर्माचे उपयुक्त अनुपयुक्त द्रव्य, देश, आयुष्य, काल, स्वर्ग, नरक भेदांचा बोध पण ह्या वेदज्ञानानेच होतोय, वेदांद्वारेच होतो. मग यात संदेह नाही की आपली वाणी वेद आहे. पण यात विधी निषेध तर भरून पडलेत ना. मग ज्यात गुण दोषांना भेद करणारी दृष्टी नसेल तर प्राण्यांच्या कल्याणकारक समर्थ ते कसे होतील. म्हणजे कशात कल्याण हे कसं कळणार. त्यात सर्व शक्तिमान प्रभो, आपली वाणी वेदच पितर, देवता, मनुष्यास मार्गदर्शन करण्याचे काम करते. त्याद्वारे कारण, स्वर्ग, मोक्ष अशा अदृश्य वस्तूंचा बोध होतो
व ह्या लोकी पण कुणाचे काय साध्य आहे, काय साधन, याचा निर्णय यावरून करता येतो. प्रभो, यात संदेह नाही की गुण व दोषात भेददृष्टी आपली वाणी वेदांनुसारच आहे. कोणाची आपली कल्पना नाही. परंतु प्रश्न हा आहे की आपली वाणीच भेदाचा निषेध पण करते. म्हणजे भगवंतालाच उद्धवाने पकडल्यासारखं झालंय की आपण एखादीच ओळ वाचावी की हा भेद आहे, आणि तोच नेमका आपण तेवढाच वेद वाचावा आणि तोच आपल्या दृष्टीला पडावा, आणि मग आपण लगेच देवाने असं सांगितलंय म्हणायला लागतो. म्हणजे आजकाल तीच पद्धत झाली. म्हणजे पूर्ण पूर्ण अर्थ न समजून घेता एक महाज्ञानी बाई मला भेटली परवा पुण्यामध्ये, आणि त्या बाईने सांगितलं की कोणालाही आपल्या धर्माचं पुस्तक कोणचं म्हटलं तर मी महाभारत, रामायण वगैरे असं काही सांगायला जात नाही. म्हणजे का तर म्हणे गीता तत्वज्ञानापुरती गीता ठीक आहे म्हणे, त्याच्यावर ती कुठून आली, मग ते श्रीकृष्णाने सांगितली, अर्जुनाला सांगितली, मग अर्जुन कुठून, कोणाचा मुलगा, मग ते म्हणजे सगळी म्हणली अनिती आहे. 5 देवांपासून 5 जणांची उत्पत्ती, आणि त्यांनाच आपण 5 पांडव म्हणून मान देतो का, तर ते एका कृष्णाला प्रिय म्हणून. म्हणजे कृष्ण पूर्वी एक कोणीतरी असा मान्यवर असेल, राजा किंवा व्यक्ती, की ज्याच्यामुळं तो म्हणेल ते पूर्व असं चालत असेल, म्हणजे त्याच्या हातात प्रचंड ताकद असेल म्हणून त्यालाच सगळे त्याच्याप्रमाणे डोलत असतील. म्हणजे तो म्हणेल ते होयला हो करत असते. म्हणजे अरे असं एवढं शक्य आहे का? त्यामुळे रामायणात सुद्धा काय आहे, 14 वर्ष वनवास, एका बाईला वचन दिलं काय, आणि तिने ऐन वेळेला मुलाला दिलेलं हे करायचं, मुलांनी संन्यास घ्यायला जातो, वनवासात जातो, बायकोला सोडतो स्वतःच. म्हणजे काही पटतच नाहीत ह्या गोष्टी. आणि मग हे आणि इतर धर्माच्या लोकांनी कुठला ग्रंथ वाचा तुमचे काय म्हणल्यावर आपल्याला हे सांगूच शकत नाही. म्हणे 5 पांडवांची द्रौपदी, म्हणजे त्या पांडवांच्या आधी असताना त्यांच्या वडिलांचे म्हणजे कुरुक्षेत्राशी काहीही संबंध नाही त्यांचा, कारण त्यांचे सगळ्यांचे वडील वेगळे, माता एक पण वडील वेगळे. म्हणजे एरवी समाजाने ह्या बाईला काही किंमत दिली असती का कुंतीला? तिला का किंमत दिली? म्हणजे काय कारण आहे? हे किती अनैतिक आहे. म्हणजे हे फार काहीच्या काहीच म्हणजे आपल्या डोक्याला गोंगवून टाकणारे, आणि अशा विचारही आपल्या मनात आला नाही. मग ह्याला कारण काय असेल बरं? म्हणजे शुद्ध बुद्धी का आपल्यावर पडलेले झालेले संस्कार? ती म्हणे मला शुद्ध शुद्धच करायचंय काय, मी कुठं वाईट आहे, मला नाही असं काही. पण हे जे आहे हे डावलता कामा नये. मग त्याचं तुम्हाला कारण मीमांसा करता आली पाहिजे. हा मी माझ्या मनात आलं, ती बाई माझ्यापेक्षा मोठी होती, 70ला आलेली, आणि माझ्या मनात एक विषय आला की आज ही बुद्धिनिष्ठ 70ची बाई हे बोलते, उद्या येणारा सगळा समाज, नवीन येणारी पिढी आपल्याला हा जाब विचारणार आहे, ह्याची उत्तरं आपली तयार पाहिजेत. म्हणून मी तुम्हालाही आवाहन करते की ह्याच्यातनं आपल्याला जे काही चांगलं घ्यायचंय, या चांगला विचार करायचा आहे, ते कसं आपण सांगू शकू त्याच्यावर चिंतन करणं, किंवा त्याच्यासाठी एकत्रित येणं, ह्याची फार गरज आहे काळाची आज. ती खरा सत्संग करणं, आणि ह्या निश्चित त्याला उत्तर आपल्या वाङ्मयात मिळतील, आपल्या संतांच्या वाङ्मयात 100% एकट्या गीतेतच मिळतील, याचा पूर्ण आपल्याला विश्वास आहे. पण त्यांच्या म्हणजे आपल्याला तोंडावरती फेकता आली पाहिजेत, आणि सांगता आलं पाहिजे की हे असं असं आहे. आणि मग ते जे म्हणतात की आज अनिती कशाला म्हणायचं आहे, मग जे आज चालू आहे ते वाईट काय आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा वर्स्ट काळ पूर्वी होता, पुराण काळात होता, असं जे त्यांचं बोलणं आहे हे इतकं भयंकर आणि भयावह आहे. म्हणजे मला खरोखर भीती वाटते की अरे हा मनात आपण कधी विचारच केला नाहीये. आणि म्हणजे मी ते कबूल केलं की नाही, माझ्या मनात हा विषय सुद्धा आला नाही. कारण का आता एक श्रीकृष्णाने सांगितलेल्या ह्याच्यावर विश्वास किंवा सद्ग्रंथांवर विश्वास, वाईटाकडे का बघायचंय? ज्या अर्थी 5 देव म्हणजे लोकपती म्हणजे काय म्हणतात आपण, भगवंताचे कार्य करणारे 5 ज्या संस्था आहेत, ते संस्थाधिपती त्या 5 पांडवांचे पिता होते. म्हणजे ती सामान्य होते का?
आणि त्यांच्यापासून उत्पत्ती करून देण्याची क्षमता कुंतीमध्ये होती. म्हणजे ती साधी होती का? तो आपल्यालाही खूप खूप विचार करून त्यांना सांगताचा मी माझ्याकडनं करायचा खूप प्रयत्न केला, पण म्हणावं तेवढं ती बाई संतुष्ट झाली नाही. म्हणून मी तुम्हाला जरी काही हे कळलं तर कोणी मला अगदी फोन करून सांगा, त्याच्यावर काही तुम्हाला सुचलं तर. म्हणजे नुकताच झालेला आहे आणि हा विषय आता आलाय म्हणून मी सांगते की हे वेदात तूच निगेटिव्ह बोललायस, मग माझ्या मनात भेदबुद्धी येणार ना, असा हा उद्धव सुद्धा आता देवाला बोलतोय. मला हा योगाचा उपदेश केला आहे, ज्ञानयोग कर्मयोग. म्हणजे ते मला काय तू भ्रम का निर्माण केलायस, कृपा करून माझा तू भ्रम दूर कर, असं प्रामाणिक उद्धव शरण जाऊन देवाला म्हणते. तसंच आपण देवाला विनंती करू की आमचाही भ्रम दूर कर आणि भ्रमित झालेल्यांना भ्रम दूर करायची ताकद आम्हाला दे आणि आम्हाला ते ज्ञान दे. कारण आपल्या जवळचं ज्ञान खूप 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 तुटपुंज आहे. अशा प्रचंड भ्रमितांनी निर्माण केलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायला, असं मला प्रकर्षाने जाणवलं. म्हणून म्हणजे मी विनंती करते ही. आता भगवान श्रीकृष्ण म्हणाले, प्रिय उद्धवा, मी वेदांत आणि अन्यत्र पण माणसांचे कल्याण करण्यासाठी आणि अधिकार भेदाने 3 प्रकारे योगांचा उपदेश केला आहे. ज्ञानयोग, कर्मयोग व भक्तियोग. माणसाच्या कल्याणाचा ह्याशिवाय उपाय नाही. उद्धवा, जे लोक कर्म आणि त्यांचे फळ ह्यापासून विरक्त झाले ते ज्ञानयोगी होय. त्याशिवाय जे लोक चित्तात कर्म व त्याच्या फळांपासून विरक्त नाहीत, ज्यात दुःखबुद्धी होत नाही, ते सकाम व्यक्ती योगाधिकारी होय. जो पुरुष विरक्त नाही किंवा फार आसक्त नाही, तथापि काही पूर्वजन्माच्या शुभकर्माने सौभाग्यवश माझी लीला कथेत गोडी येते, श्रद्धा होते, तो भक्तियोगाचा अधिकारी होय. त्यास भक्तियोगाने सिद्धी मिळते. कर्माबद्दल जेवढेही विधी निषेध आहेत त्यानुसार तोपर्यंत कर्म केले पाहिजे, जोपर्यंत कर्ममय जगत व त्यापासून प्राप्त होणारे स्वर्गादी सुखांपासून वैराग्य येत नाही, जोपर्यंत माझ्या लीला कथनात श्रद्धा निर्माण होत नाही. हे किती महत्वाचं आहे. यात भगवंताच्या लीला कथांमध्ये आपल्याला श्रद्धा निर्माण झाली म्हणजे आपण भक्तीचे किंवा कर्मयोगाचे अधिकारी आहोत असं देवानीच आपल्याला काय म्हणतात ते प्रशस्ती पत्रक दिलंय असं म्हणायला काय हरकत आहे. पण ह्या आपल्याला हा म्हणजे खंडन सुद्धा करता आलं पाहिजे आणि यायलाच पाहिजे. हे मला म्हणजे काय असेल तसं माझा तो स्वभाव असेल म्हणून. पण ते खूप ठिकाणी म्हणजे त्यांनी इतके विचित्र प्रश्न समाज निर्माण करताय आज, त्याला आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. तर देव आता उद्धवाला हे सांगतायत की अशा प्रकारे आपला वर्णाश्रमास अनुकूल धर्मात स्थित राहून यज्ञाद्वारे कोणत्याही म्हणजे आशेशिवाय कामनेशिवाय माझी आराधना करत राहावी. निषिद्ध कर्मांपासून दूर राहून केवळ विहित कर्म आचरण करावे आणि मग नरक किंवा स्वर्ग कुठेही जावं लागत नाही. आपल्या धर्मावर निष्ठा ठेवून स्वधर्म पाळावा. पुरुष ह्या शरीरात राहत निषिद्ध कर्म परित्याग म्हणजे आपल्या धर्मावर निष्ठा ठेवणारा पुरुष, म्हणजे प्रत्यक्ष पुरुषच पाहिजे असं नाही, व्यक्ती माणूस या शरीरात राहत निषिद्ध कर्म परित्याग करतो आणि रागादी मलांपासून मुक्त होतो. त्यामुळे त्यास विनासायास आत्मसाक्षात्कार रूप विशुद्ध तत्वज्ञान व द्रुत चित्त झाल्यावर माझी भक्ती प्राप्त होते. हा विधिनिषेध रूप कर्माधिकारी मनुष्य शरीर फार दुर्लभ आहे. म्हणजे एक वेळ वाटतं की काय असल्या लोकांना उत्तर देत त्याच्यात अडकायचं. त्याची ज्याला देवाला करायचं असेल, जो त्यांना देणार असेल तेव्हा दे उत्तर. आपण आपला वेळ का वाया घालवायचा, आपल्या साधनेत व्यत्यय का येऊ द्यायचा, हाही विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. कारण देव सांगतायत की स्वर्ग नरक दोन्हीकडे राहणारे लोकात राहणारे जीव अपेक्षा करतात, कारण ह्या मनुष्य देहाचीच अपेक्षा करतात
ह्याच शरीरात अंतःकरणाची शुद्धी झाल्यावर ज्ञान आणि भक्तीची प्राप्ती होऊ शकते. एकमात्र मनुष्य देह आहे. अन्य कुठल्याही योनीत हा विचाराचा विषयच येत नाही. आपल्याला मनुष्य जन्मात हे साध्य करायचे. सुदैवाने मनुष्य जन्म आहे. आज आपण मोबाईल सारखी साधनं वापरतोय, सत्संग करतोय, भागवतासारखं चिंतन करतोय, तर का कमी पडायचं? केवळ म्हणजे आपली इच्छा होत नाही, कंटाळा येतो म्हणून, आळस करायचा म्हणून कशासाठी कमी पडायचं? मनुष्य जन्म मिळालाय. सगळेजण आपण व्यवस्थित खाणारे पिणारे आहोत. डोक्यावर छत आहे. मग मग आता परमेश्वर भक्ती करायला का कमी पडायचं? कारण एकमात्र मनुष्य देह ह्याच शरीरात सर्व काही साध्य होऊ शकतं. हे स्वतः देव सांगतायत. आपल्या वास्तविक स्वरूपाच्या प्राप्तीच्या साधनात म्हणजे हे श्रेष्ठ साधन आहे. पण सगळ्यात वाईट प्रमाद ह्याच देहातून घडू शकतो, हेही देव सांगतायत. प्रमाद घडणं म्हणजेच आपण दुर्लक्ष करणं, भक्ती मार्गात दुर्लक्ष करणं, सजगतेकडे दुर्लक्ष करणं, कर्म मार्गात दुर्लक्ष करणं, आपलं केलेलं कर्म ईश्वराला अर्पण करण्यात दुर्लक्ष करणं, आपल्या अंतःकरणात भगवंताला स्मरण करण्याकडे दुर्लक्ष करणं, हे जे आपणच प्रमाद करतो. हे मनुष्य शरीर मृत्यूग्रस्त आहे. ह्याद्वारे परमार्थासारख्या सत्य वस्तूची प्राप्ती होऊ शकते. बहिर्मुख पुरुषाने हे जाणून मृत्यूपूर्वी साधना करणे अनिवार्य आहे. करावीच करावी. ज्याने जन्म मृत्यूचे चक्र सुटेल आणि मोक्ष प्राप्त होईल असा हा मनुष्य देह आहे. हे शरीर एक वृक्ष आहे. त्यावर घरटे बांधून जीवरूपी पक्षी निवांत बसतो. त्यास यमदूत प्रत्येक क्षणी काटतात. जसा काटणाऱ्या म्हणजे वृक्षाला त्या काटत असतात, म्हणजे आपल्या देहाला वृक्षाला काटणाऱ्या वृक्षापासून पक्षी उडून जातो, तसेच अनासक्त जीव पण हे शरीर सोडून मोक्षाचा भागीदार बनतो. पण आसक्त जीव दुःख भोगत बसतो. जो म्हणतो हा देह माझा आहे, मी उडणार नाही, ह्या फांदीवरनं त्या फांदीवर, त्या फांदीवरनं त्या फांदीवर कळत राहतो, तर तो आसक्त होतो आणि बद्धपणे त्या जीवाला धरून राहतो, वृक्षाला, आणि आपोआप तो पुन्हा या जन्ममृत्यूच्या चक्रात सापडतो. प्रिय उद्धव, हे दिवस रात्र क्षणोक्षणांनी माणसाचे आयुष्य क्षीण करतंय. हे जाणून त्याचा थरकाप उडतो. आसक्ती सोडून परमात्म्या तत्वाचे ज्ञान प्राप्त करतात जे लोक, आणि मग ह्या जीवन मरणातून निरपेक्ष होऊन आपल्या आत्म्यात स्थिर राहतात. हे मनुष्य शरीर समस्त शुभ फलांच्या प्राप्तीचे मूळ आहे. केवढे प्राप्त झालंय आपल्याला, आपण आता कमी पडण्यात अर्थ नाही. अत्यंत काहीही म्हणजे बँक बॅलन्स लाखो रुपये असू दे किंवा 1 रुपया असू दे, की शून्य किंमत आहे. आपला खरा बँक बॅलन्स हा आहे की आपण हा शरीर आपल्या हातात आहे. पाय दुखतायत, हात दुखतायत, डोकं दुखतंय, पाठ दुखते, बसवत नाही, कंबर दुखते, हे सगळं गौण आहे. झोपून करा. मन तर तिथे लावता येतं, आडवं पडून करूया, पण तिकडे तरी आपल्याला जाता येईल. हा आपलं मोक्षाचं साधन सांगितलंय शरीर, मनुष्य देह, तर का संधी सोडायची? हे मनुष्य शरीर समस्त शुभ फळांच्या प्राप्तीचे मूळ आहे. शुभ फळांच्या प्राप्तीचे मूळ हे आहे, हे लक्षात ठेवायचं प्रत्येकाने. नरदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम संकल्पम गुरुकर्ण धारणम मयानुकूले नमस्वतेरितम पुमान भवाब्धी न तरेत स आत्मा. हा संसार सागर पार करण्यासाठी ही एक फार सुदृढ नौका प्राप्त झाली आपल्याला. शरण ग्रहण मात्रानेच ते त्याचे नाविक बनून नावेचे संचलन करतात. स्मरण मात्रेने मी अनुकूल वायूने त्या रूपात लक्षाकडे पुढे नेतो. म्हणून फक्त आपल्याला नामस्मरण करायचंय, पुढे न्यायचं काम देव करतायत म्हणतात. ते तर आपल्या हातानेच आपल्या आत्म्याचे हनन करतात, की जे ह्या सर्व सुविधा असून शरीराद्वारे संसार सागर पार करत नाहीत किंवा तिकडे दुर्लक्ष करतात.
आता आपल्याला कुठं जायचं हे आपण ज्याचं त्याने ठरवायला हवं. आपण जर एवढं शांतपणे 11व्या स्कंदापर्यंत ऐकलंय, भगवंत आपल्याला एक एक गुह्य सूत्र उघडून सांगतोय उद्धवाच्या निमित्ताने, मग आपण आपलं कल्याण करायला का मागं पडायचं. खूप सोपा विषय आणि साधा सहज करून देवाने सांगितलाय. अवघड विषय हे सोपा करून इतका सांगितलाय की तो सोपा म्हणावा वाटलं, असं म्हणूया. प्रिय उद्धव, जेव्हा पुरुष दोष दर्शनामुळे अर्थात कर्मातील दोषांमुळे उद्विग्न होतो, विरक्त होतो, तेव्हा जितेंद्रिय होऊन योगात स्थित होतो. अभ्यास व आत्मानुसंधानाद्वारे आपले मन माझ्यात म्हणजे परमात्म्यात निश्चलपणे लावावे. आणि भगवंता जे सांगतायत ते जर मन स्थिर करताना चंचल होऊन इतस्ततः भटकू लागले तर झटपट सावधानीने त्यास मनास मनवून समजावून गोंजारून वश करावे. इंद्रिय व प्राण आपल्या वश ठेवावे. मनास एका क्षणासाठीही स्वतंत्र सोडू नये, मोकाट सोडू नये. त्याची एक एक चाल हरकत लक्ष देऊन पहावी आणि सत्व संपन्न बुद्धीद्वारे मनाला वश करावे. जेव्हा सवार घोड्यास आपल्या वश करताना त्यास आपल्या मनोभावाची ओळख करावी लागते, त्याप्रमाणे आपल्या इच्छेनं रूप तो मग चालतो, तसं पुन्हा पुन्हा मनाला वश करायचे, थोपटावे, गोड गोड गोष्टी सांगून वश करावे आणि परमयोग कसा साध्य होईल हे पाहावं. मन इतकं चंचल आहे की मनाला सारखं सांगावं लागतं, नाही थोडा वेळ काढ, बस आता थोडाच वेळ राहिलं. म्हणजे देव सांगतायत की त्याला अंजारून गोंजारून करा. मनाशी दुष्टता करून त्याला वश करू नका, बळानेच वश करू नका, पण कधीतरी निग्रहाची गरज असते, हेही त्यांनी नमूद केलंय. सांख्यशास्त्रात प्रकृतीपासून शरीरापर्यंत सृष्टीचा जो क्रम सांगितला आहे त्यानुसार सृष्टी सृष्टी चिंतन केलं पाहिजे व त्याच प्रकारे शरीरादींचा प्रकृतीत लय सांगितला आहे, त्या लय चिंतन करावे. हा क्रम जोपर्यंत चालू ठेवावा तोपर्यंत सृष्टी आणि मन शांत होत नाही, स्थिर होत नाही. प्रत्येक गोष्टीचा मनात चिंतनाने लय करावा. जो पुरुष संसारातील विरक्त झाला आहे, त्या संसारातील पदार्थात दुःख बुद्धी झाली नाही, तो आपल्या गुरुजनांचा उपदेश मानून पुन्हा पुन्हा स्वरूप चिंतनात संलग्न राहतो व या अभ्यासाने शीघ्रतेने तो शरीराबद्दल अनात्म भाव ठेवून आत्मबुद्धी स्वीकारतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या योगाद्वारे वस्तू तत्व परीक्षण करणारी आत्मविद्येने माझ्या प्रतिमेच्या उपासनेने कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग ह्या मन परमात्म्याच्या चिंतन करते आणि बाकी म्हणजे काहीही करत नाही. उद्धवजी, तसे तर योगी कधी काही निंदित कर्म करत नाहीत, परंतु प्रमादवश काही अपराध झाला तर योगाने पाप जळून जाते, पुन्हा ते माझ्याकडे मन लावतात. आपापल्या अधिकारात ज्या निष्ठा आहेत तेच गुण होय. याच गुणदोष विधी निषेधांच्या विधानाने हेच तात्पर्य निघते की कोणत्याही प्रकारे विषयासक्ती त्यागावी. त्यासाठी म्हणजे मी भेदबुद्धी का सांगितलंय ते सांगतायत देव. निषेध म्हणजे कोणत्याही प्रकारे निषेधाने विधानाने तात्पर्य हे की विषयासक्ती टाळावी. कर्म तर जन्मतः अशुद्ध आहे, पण अनर्थाचे मूळ आहे. शास्त्राचे तात्पर्य त्याचे नियंत्रण, नियम जितका होईल तितका प्रवृत्तीचा संकोच केला पाहिजे. जो साधक समस्त कर्मातून विरक्त झाला त्याची दुःख बुद्धी तो म्हणजे दूर ठेवतो. त्यात म्हणजे दुष्ट बुद्धी नाही, दुःख बुद्धी उत्पन्न होत नाही. माझ्या लीला कथनात श्रद्धा ठेवतो, तो आपोआप भोग वासना दुःखातून दूर येतो. अशा प्रकारे मी तुला भक्ती योगाद्वारे निरंतर माझे भजन करण्याचेही सांगितले. मी त्या साधकाच्या हृदयात येऊन बसतो जो अखंड माझं सेवन करतो आणि वासना आपोआप संस्कारासह नष्ट होतात. ज्यास माझा साक्षात्कार होईल तेव्हा त्याच्या हृदयात ची गाठही सुटते. हे सारे संशय छिन्न भिन्न होतात, त्याच्या कर्मवासना क्षीण होतात
जो योगी माझ्या भक्तीने युक्त माझ्या चिंतनात मग्न राहतो त्याची ज्ञान वैराग्याची आवश्यकताच मग त्याला उरत नाही. मग कल्याण तर प्रायः माझ्या भक्तीने त्याचे होतेच होते. कर्म, तपस्या, ज्ञान, वैराग्य, योगाभ्यास, दान, धर्म, अन्य कल्याणकारी साधनांनी जो काही स्वर्ग अपवर्ग माझा परमधाम कोणतीही वस्तू प्राप्त होते ते सर्व माझा भक्त माझ्या भक्तियोग प्रभावाने जे जे इच्छिल ते तो प्राप्त करू शकतो. माझे अनन्य प्रेमी व धैर्यवान साधू भक्त स्वतः काही इच्छित नाहीत, काहीच त्यांना नको असतं. मीच त्यांना ते देऊ इच्छितो, मीच त्यांना जास्त सुखात ठेवू इच्छितो. अन्य वस्तूची गोष्टच काय, ते साक्षात कैवल्य मोक्ष सुद्धा मी त्यांना देतो. उद्धवजी, सर्वात श्रेष्ठ निश्रेयस म्हणजे परमकल्याण तर निरपेक्षतेच दुसरे नाव आहे, निरपेक्षतेचे दुसरे नाव आहे. म्हणून जो निष्काम होतो, तो निरपेक्ष होतो, तो माझा श्रेष्ठ भक्त होतो. तो मला प्राप्त करतोच करतो. माझ्या अनन्य प्रेमी भक्ताचे म्हणजे एकदा मला त्यांनी प्राप्त केलं की त्याच्या ठिकाणी भेद उरतच नाही कशाचा. हे भेदाभेद हे सर्व एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आहे, पुढं सर्व अभेदताच आहे, इथं भेद नाहीच. माझ्या अनन्य प्रेमी भक्ताचे त्या समदर्शी महात्म्याचे बुद्धीच्या अतीत परमतत्व जे केलं आहे ते त्यांना विधी निषेध होणाऱ्या पाप पुण्याचा काही 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 संबंध नाही. जरी विधी निषेध शब्द म्हटला त्याचा मी उहापोह वेदांमध्ये केलंय, तू म्हणालाय, तरी जे माझे अनन्य भक्त आहेत, परमश्रेष्ठ आहेत, समदर्शी आहेत, ते महात्म्यांना बुद्धीच्या अतीत परमतत्व जाणल्यामुळं त्यांना त्याचा विधी निषेध नाही. अशा प्रकारे जे लोक, आणखीन एक गोष्ट आता एक पुढचं ओवीचा अर्थ सांगून सांगते, जे लोक मी सांगितलेल्या ह्या ज्ञान, भक्ती व कर्म मार्गाचा आश्रय घेतात ते परमकल्याण स्वरूप धामास प्राप्त होतात, त्या परब्रह्म तत्वास जाणतात. मी तुला अनेक गोष्टी सांगितल्या, त्याचा तू निश्चित चिंतन करून विचार कर आणि आपोआप ते सर्व तुला प्राप्त होईल असं देव त्याला सांगतायत. हा जो वरच्या श्लोकात एक विषय आला होता, विधी निषेध होणाऱ्या पापपुण्याचा काहीही संबंध माझ्या भक्ताला राहत नाही. हीच गोष्ट अग्निहोत्र करणाऱ्यांच्या बाबतीत, नित्य अग्निहोत्र करणाऱ्यांच्या, नुसतं अग्निहोत्र नाही, पंचसाधन स्वीकृती, यज्ञ, दान, तप, कर्म, स्वाध्याय तुम्ही 10 मिनिटं करा, पण न चुकता जर काही तपाचरण करत असाल, नामस्मरण करत असाल, ते किती करता याला महत्व नाही, पण काहीतरी तप करताय त्याला महत्व आहे. कर्म तर असतंच, प्रत्येक आपण करतो रोज. सत्कर्म करणं, यज्ञ करणं हेही सत्कर्मच आहे, जप करणं हेही सत्कर्म आहे, ईश्वर स्मरण करणं हे सत्कर्मच आहे. म्हणजे हे आणि स्वाध्याय आपल्या प्रगतीसाठी करतो, जीवाच्या प्रगतीसाठी. मी म्हणजे हा देह नाही, मी म्हणजे हे आत्मस्वरूप आहे. श्रींनी, परम सद्गुरू श्री गजानन महाराजांनी अगदी ह्याच शब्दात सांगितलेलं आहे की ह्या पंचसाधन स्वीकारलेल्यांना विधी निषेधांची गरज उरत नाही. तर हे विधी निषेध पाळण्याची, म्हणजे भले त्यातलं एखादा जण तपच करत असेल, यज्ञ, दान, तप, म्हणजे यज्ञ तर करणं अनिवार्य आहे, पण हे पंचसाधन स्वीकारलेल्यांना हा कशाचेही विधी निषेध राहत नाही. हा खूप महत्वाचा विषय सहज जाता जाता आठवला म्हणून मी सांगितलं. आजची ही सर्व कथा श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सौज्वळ. आत्मा राम मुनी सकळ, सेवुनी झाले जन सुफळ. पहा पर्वणी आली अवनी, की अघहरणी भवजल तरणी ती पतिता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण.
अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा, परिबोधया परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्य भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः, प्राचीन सभ्यतायाः. समयं समर्गतायाः, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोन, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवदेवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.